व्हिडिओ मध्ये फोटो काढतो मग व्हिडिओ मध्ये फोटो काढतो व्हिडिओ मध्ये फोटो काढतो म्हटलं बंद करू हा सेट होऊ देतो सेट टोपडे साहेब तुम्ही खरं 100 वर्ष टोपडे साहेब तुम्ही 100 वर्ष वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो इकडे बघा एक थांबा इकडे बघा इकडे बघा सर थांबाले सर हल्ला तो शांत हाँ दोन मिनिट मॅडम उभ्या राहायचं हो उभ्या राहायचं पण यामध्येही ते गंभीरपणे या संकटावर मात करीत आयुष्यामध्ये असते उभे आहेत. किती जरी टेन्शन असलं काही जरी असलं तरी कधीही त्यांच्या चेहऱ्यावर हे टेन्शन दिसत नाही, तणाव कधी दिसत नाही. ते सदा आपले हसतमुखच असतात. आणि जेव्हा ते आपल्या या भारतीय बौद्ध महासभेला जॉईन झाले किंवा समता सेनेमध्ये जॉईन झाले
तर एक सैनिक म्हणून त्यांचं चांगलं मार्गदर्शन सुद्धा एक आपल्याला मिळते आहे. वेळ प्रसंगी जेव्हा जेव्हा कधी असेल तर ते सांगतात सर माझं आज येणं होत नाही जेव्हा, पण मात्र आपले जेवढे काही उपक्रम असेल त्या उपक्रमाला ते सक्रिय असे सहभागी असणारं असे हसतमुख व्यक्तिमत्व, तणावमुक्त व्यक्तिमत्व म्हणजेच आपले आनंदराव. कारण त्यांच्या नावाचाच आनंद आहे, त्याच्यामुळे ते सदा आनंदीच असतात. असे टोपे साहेब यांना जरा वाढदिवसाचा निश्चित आपण आता केलं, त्यांना शुभेच्छा पण दिल्या. तरी पण आपल्या काही प्रतिक्रिया म्हणजे मोजक्या लोकांची आपल्याला करायला आणि थोडक्यात आपल्याला सांगायचं आहे. पाऊस येत आहे, वेळ झालेला आहे, थोडक्यात आपल्या एका गीतानेच शुभेच्छा दिल्या. विश्वाला शांतीचा समतेचा संदेश देणारे महातावनी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व परमपूज्य डॉ. आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या सर्व महामानवांना या ठिकाणी अभिवादन करून आज आमचे भाऊ, आमचे बंधू आदरणीय आनंदरावजी चोपडे सर यांचा वाढदिवस आज आपल्या भारतीय बौद्ध महासभा परिवारातर्फे या ठिकाणी साजरा होत आहे. तत्पूर्वी धम्मपीठावर उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय जिल्हा संघटक आदरणीय प्राध्यापक प्रकाशजी बोरकर सर, बडनेरा शहराचे उपाध्यक्ष आदरणीय दास सर, तसेच बडनेरा शहराचे सरचिटणीस राहुलजी संजय सर आणि उपस्थित आपण सर्व भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आणि मॅडम यांना माझा सर्वप्रथम जय. या ठिकाणी आनंदरावजी चोपडे साहेब यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं की भरपूर काही सांगायचं आहे. कारण त्याच्या चेहऱ्याचं जेवढं हास्य आहे तर ते हास्य जेवढं आहे, जसा आनंद सगळ्यांना होतो तसा आनंद त्याच्या चेहऱ्यातच आहे. असं आनंदरावजी चोपडे आपल्या भारतीय बौद्ध महासभेमध्ये जेव्हापासून आले आणि समता सैनिक दलामध्ये सुद्धा त्यांनी आमच्यासोबत जे आम्हाला रुटीन पद्धतीचे चांगल्या प्रकारे सांगतात. खरोखर मी चोपडे साहेबांचे भारतीय बौद्ध महासभा तालुका नांदगाव सदस्याच्या वतीने माझा परिवार म्हणजे भारतीय बौद्ध महासभा परिवार, सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय, समता सैनिक दल आणि माझा खंडारे परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा, त्यांना उदंड आयुष्य लाभो हे तथागत चरणी प्रार्थना करतो आणि आनंद कसा आहे तो आपल्या समोर सादर करतो. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, पाव्यातला सूर येतो ओटातुनी ओंजळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, ही जाणता जीव जाता प्रारंभ हा ओळखावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. जीवन नवे तराने याचेच आहे गाणे, जीवन नवे तराने याचेच आहे गाणे, या जीवनाचा हार्थ संघर्ष
देशातून ओळखावा आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा सुगंध परी